सोलापूर शहरातील 2 नियोजित उड्डाणपुलासाठी रेल्वे पोस्टसह राज्य शासनाच्या जागा 15 दिवसात ताब्यात घेऊन वर्क ऑर्डर काढण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। सोलापूर शहरातील 2 उड्डाणपूल बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या पोस्ट आणि रेल्वे खात्याच्या तसेच राज्य शासनाच्या जागा पुढील 15 दिवसात ताब्यात घेऊन ऑगस्टपूर्वी वर्क ऑर्डर देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले। तसेच शहराच्या अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी मंजूर झालेल्या 1400 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाची निविदा 15 सप्टेंबरपर्यंत प्रकाशित करून 30 नोव्हेंबरच्या आत वर्क ऑर्डर काढण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या। शहर विकासाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आयोजित बैठकीत आढावा घेतला। याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माहिती दिली। या विविध निर्णयांमुळे आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, उड्डाणपुलाचा विषय शासकीय जागांचे प्रश्न सुटत नसल्यामुळे प्रलंबित होता। आमदार देवेंद्र कोठे यांच्या विनंतीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बैठक घेऊन उड्डाणपुलाचा प्रश्न सोडवला आहे। शासनाच्या जमिनी मोफत देण्यासाठी मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत। आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या जागा विनामूल्य देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे। पुढील 1.5 ते 2 महिन्यात उड्डाणपुलाची वर्क ऑर्डर निघून कामाला सुरुवात होईल, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले। उड्डाणपुलाच्या संदर्भात गेल्या काही वर्षांमध्ये 3-4 वेळा निविदा झाल्या, परंतु जागेचे प्रश्न सुटले नव्हते। यासाठी आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदरणीय देवेंद्र कोटेजींच्या विनंतीवरून बैठक केली आणि या बैठकीमध्ये जमिनीच्या संदर्भात असलेले सगळे इश्यू आज संपलेले आहेत जवळजवळ। त्यामध्ये शासनाची जमीन मोफत देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या समोर प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आहेत। पोस्टाची जागा होती त्याही संदर्भात पोस्ट खात्याचे सगळे अधिकारी होते, त्याही संदर्भात चर्चा झालेली आहे। रेल्वे खात्याच्या जागेसंदर्भातही चर्चा झाली आणि त्याचं जे कॉम्पेन्सेशन आहे ते विभागीय पातळीवर देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सूचना दिलेल्या आहेत। त्यासोबत ज्या ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या सगळ्या गोष्टी उड्डाणपुलाच्या संदर्भात जे निर्णय घेणं आवश्यक होतं ते सगळे निर्णय आता झालेले आहेत आणि उड्डाणपूल होण्यातला सगळे अडथळे आता संपलेले आहेत। सन्माननीय देवेंद्र कोटेजींनी या संदर्भात मुख्यमंत्री मोदयांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला होता। अखेर त्या पाठपुराव्याला यश आलं आणि आज सगळे डिपार्टमेंट जे सेंट्रल गव्हर्नमेंट असतील, राज्याचे असतील, सगळ्यांना एकत्र घेऊन आज बैठकीत निर्णय घेण्याचा निर्णय झाला। येणाऱ्या कॅबिनेटमध्ये या संदर्भात सगळ्या जागेला विनामूल्य देण्याच्या संदर्भातला मंत्रिमंडळ निर्णय घेईल असाही निर्णय या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळं येणाऱ्या काही दिवसात म्हणजे येणाऱ्या 1-1.5-2 महिन्याच्या कालखंडामध्ये त्याची प्रत्यक्षात वर्क ऑर्डर आता देता येईल। शहर पाणी पुरवठा योजनेसाठी 15 सप्टेंबरपर्यंत निविदा प्रकाशित करून 30 नोव्हेंबरच्या आत वर्क ऑर्डर देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले। समांतर जलवाहिनीचे काम झालेले असले तरी शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी अंतर्गत पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या बदलण्याची आवश्यकता आहे। त्याकरिता मंजूर झालेल्या योजनेसाठी जागतिक बँकेचा हिस्सा, राज्य शासनाचा हिस्सा, मनपाची भूमिका या विषयावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली। पाकणी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाबाबतचे राज्यातील सर्व अडथळे संपले असून राज्याकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। केंद्राकडून त्याला लवकरच मान्यता मिळणार आहे, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले। गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहराला रोज पाणी देण्यासंदर्भातला विषय आहे। समांतर पाईपलाईन झाली, समांतर पाईपलाईन नंतर पाकणीच्या WTP प्लॅनचा जो विषय होता त्याही संदर्भात आता राज्याचे सगळे अडथळे संपलेले आहेत। राज्यातनं प्रस्ताव सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवलेला आहे, लवकरच त्यालाही मान्यता येईल आणि तोही विषय मार्गी लागेल। परंतु सगळ्यात महत्वाचा विषय जो सोलापूर शहराच्या दृष्टीने महत्वाचा आहे, दुहेरी पाईपलाईनचं पाणी आलं तरी सुद्धा शहरातल्या इंटरनल पाईपलाईनची व्यवस्था जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत शहराला रोज पाणी देणं शक्य नाही। याही संदर्भात माननीय कोटे साहेबांनी सातत्यानं फॉलोअप केलेला आहे, आमचे बाकीचे आमदार करतात। परंतु आज कोटे साहेबांनी मुख्यमंत्री मोदयांच्याकडे या बैठकीचा आग्रह धरला होता आणि त्यातून आज तोही विषय आज जवळजवळ मार्गी लागलेला आहे। ज्या अडचणी होत्या
वर्ल्ड बँकेचा शेअर किती आहे, स्टेटनं किती द्यायचं आहे, महानगरपालिकेनं काय करायचं आहे, या संदर्भातल्या जे बहुतांश विषय होते ते आज मार्गी लागलेले आहेत. त्यामुळं नोव्हेंबर एंडपर्यंत याचं टेंडर प्रक्रिया कंप्लीट करण्याचा आणि वर्क ऑर्डर देण्याचा निर्णय या निमित्ताने या बैठकीमध्ये घेतलेला आहे. त्या अनुषंगानं संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. सोलापूरच्या विमानसेवेबाबतही यावेळी चर्चा झाली. विमानसेवा पूर्ववत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून संबंधित कंपनीला नोटीस देण्याबाबत देखील सांगण्यात आले आहे. दृश्यमानता असेल तर विमानसेवा सुरू राहिलीच पाहिजे असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह आहे. सोलापुरातील नाईट लँडिंग, विमानतळ परिसरातील अतिक्रमणाच्या विषयावरही यावेळी चर्चा करण्यात आली. बोरामणी येथील विमानतळ उभारणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेत याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र नागरी विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक कपूर यांना दिले. विमानतळाचा विषय होता की विमानसेवा सद्यस्थितीत बंद आहे. या संदर्भात विमानसेवा बंद असण्याची कारणं याही संदर्भात चर्चा झाली आणि त्या अनुषंगानं विमानसेवा पूर्ववत चालू झाली पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. आत्ताच आपले विमान प्राधिकरणावर काम करत असलेले आमचे आदरणीय कपूर साहेब या बैठकीला उपस्थित होते आणि कंपनीला नोटीस देण्याच्याही सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. व्हिजिबिलिटी असेल तर विमानसेवा चालू राहिली पाहिजे हा मुख्यमंत्री महोदयांचा आग्रह आहे. तर सोलापूरवासियांचा आमचा आग्रह आहे. यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या आहेत. त्याचसोबत नाईट लँडिंगचा जो विषय होता त्याही संदर्भातल्या अडचणींसंदर्भात चर्चा झाली. नाईट लँडिंगचा जो विषय आहे त्या संदर्भात अतिक्रमण असेल, बाकीच्या गोष्टी असेल याच्यावर चर्चा झाली. त्यासोबत बोरामणी एअरपोर्टच्या उभारणी संदर्भात काय करता येईल याही संदर्भात सविस्तर चर्चा झाली. 15 ऑगस्टपर्यंत सोलापूर शहरासाठी किमान 25 ई बस मिळाव्यात याबाबतही यावेळी चर्चा झाली. सोलापूर महानगरपालिकेच्या 249 रोजंदारी आणि वाहन चालकांना कायम सेवेत घेण्याचा विषय कोल्हापूर महानगरपालिकेच्या धर्तीवर तातडीनं मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर KH गोविंदराज यांना सूचना दिल्याचे आमदार कोठे यांनी सांगितले. दरम्यान सोलापूर शहराच्या नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा विषय असलेल्या उड्डाणपूल, पाणीपुरवठा, IT पार्क, विमानसेवा, ई बस तसेच महापालिकेच्या रोजंदारी आणि वाहन चालकांचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अत्यंत सकारात्मक पावले उचलली आहेत. शहर विकासाचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली.